करुणा काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सर्दी पडसे होणे आजकाल खूप नेहमीचे झाले आहे। थंडीच्या दिवसात तर सर्दी पडसे होणे साहजिकच आहे। सर्दी पडसे होण्यामागे नेहमी काही ना काही कारण असते। सर्दी पडसे कोणत्याही एका व्हायरसमुळे नव्हे तर वेगवेगळ्या व्हायरसमुळे होऊ शकते। सर्दी पडसेचे लक्षणे पाहून त्यावर औषधे दिले जाते। त्यामुळे या संसर्गजन्य आजारासाठी उपचारापेक्षा काळजी घेतलेली केव्हाही उत्तम मानले जाते। सर्दी पडसे होऊ नये म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये सर्दीवर घरगुती उपाय पाहूया। सर्दी झाली असेल तर तोंडात पाणी भरून अंघोळ करावी। यामुळे जुनाट सर्दी सुद्धा बरी होते। त्याचसोबत सर्दी वारंवार होत असल्यास कमी होते। अर्धा चमचा हळद 1 कप दुधातून घेतल्याने सर्दीवर आराम मिळतो। सर्दीसोबत घसा देखील दुखत असेल तर कोमट पाण्यात हळद, मीठ आणि मध घालून गुळण्या केल्याने आराम मिळतो। गरम पाण्याने आंघोळ केल्याने किंवा शेक घेतल्याने छातीतील आणि घशातील कफ मोकळा होऊन आराम मिळतो। आलं लसूणचा रस, लिंबाचा रस, हळद, मध आणि काळी मिरीची पूड एकत्र करून दिवसातून 3 वेळा घ्यावं। यामुळे सर्दीचं प्रमाण कमी होतं। सर्दी झाली असेल किंवा घशाला सूज आली असेल तर जंतुनाशक हळद उपयुक्त ठरते। सर्दीवर आलं गुणकारी ठरतं। आल्याचा 1 तुकडा कपभर पाण्यात उकळून त्यात साखर घालून प्यायल्याने आराम मिळतो। सर्दीवर घरगुती उपाय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।